एका स्टोरीची म्हणजे एक कधी-कधी ठरवलेलं असतं की 1 वर्षापर्यंतच ही स्टोरी चालणार आहे. ते अप टू डेट आम्हाला माहिती असतं आणि आम्हाला खूप आवडतं. आम्हाला खूप गंमत वाटते सगळं वाचायला. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नवरी मिळे हिटलरला मालिका तुमचं निरोप घेते. तुमचं बरंच काही म्हणणं असेल ते तुम्ही अर्थात तुमच्या सोशल मीडियाच्याद्वारे पोहोचवलंच असेल. आत्ता माझ्यासोबत एजे आणि लीला दोघंही आहेत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि प्रेक्षकांचं भरपूर प्रचंड प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचतंय. मालिका बंद करू नका असे हॅशटॅग आणि हे सुरू झालं आहे. काय वाटतं राकेश, खरं तर बऱ्याच वर्षांनी मराठी मालिकेत येणं आणि लीड म्हणणं आणि इतकं छान प्रेम मिळणं आणि आता मालिका बंद होते आणि प्रेक्षक म्हणतात की नका बंद करू. तुझं काय म्हणणं? काय म्हणणार आता, ओव्हरवेल्मिंग आहे खूपच. एवढं प्रेम एक्सपेक्टेड नव्हतं. आता लोक हॅशटॅग वगैरे करतायत, ते ट्रेंडिंग करतायत. पण नंबर 1 वगैरे काहीतरी होतं ना ट्विटरवर काहीतरी. त्यामुळे ते ऐकू ते बरं वाटतं ऐकून की एवढं प्रेम तुम्हाला नशिबात होतं आणि आहे. आणि शब्द सापडत नाहीत ॲक्च्युली ते डिस्क्राईब करायला ॲक्च्युली. पण तुमच्या दोघांची जोडी म्हणजे कुठल्याही ह्याच्यात असू दे ना, ती जोडी ही ट्रेंडिंग होती की वल्लरी म्हणजे अर्थात एजे आणि लीला ही जोडी फार ट्रेंडिंग आहे आणि प्रेक्षकांना ती आवडते. मुळात तुमचे रोमॅन्टिक सीन्सही प्रेक्षकांना फार आवडत होते. म्हणून आत्ताचा जो ट्रॅक आहे अंतरा आल्यानंतरचा, लोकांचं म्हणणं आहे की ते आम्हाला पुन्हा बघायचं आहे. काय सांगशील वल्लरी की हेही लोकांना खूप आवडते तुमचं दोघांचं बॉन्डिंग आणि मेन म्हणजे ती केमिस्ट्री? आय थिंक ते एफर्टलेस आहे. म्हणजे आम्ही खूप मजा करतो आणि ते मजा करता करता आम्ही सगळं शूट करतो. आय थिंक म्हणून एक पॉझिटिव्हिटी असते आणि छान शूट होतात ते सीन. आणि स्पेशली आमचे जे डिरेक्टर्स आहेत ते इतकी मेहनत घेतात की आमचा प्रत्येक रोमॅन्टिक सीन कसा वेगळा करता येईल, की कसं तोचपणा नाही आला पाहिजे, काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे. आणि आय थिंक इट इज अ कलेक्टिव्ह एफर्ट की आमचे हे सीन्स लोकांना आवडत आहेत. इट इज नॉट जस्ट मी अँड हिम, आमची अख्खी टीम. म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे का, काही महिन्यांपूर्वीच एक मालिका होती माझी तुझी रेशीमगाठ, जी बंद होणार असं डिक्लेअर झालं प्रेक्षकांच्या प्रेमामुळे की ती पुन्हा एक्सटेंड करावी लागली आणि ती पुन्हा सुरू झाली असं झालं. तुम्हाला काय वाटतं, असंच होईल तुमच्या बाबतीत का असं व्हावं असं तुम्हाला वाटतं? काही सांगता येत नाही बिकॉज डिपेंड्स. चॅनलचा कॉल असतो एका स्टोरीची. म्हणजे एक कधी-कधी ठरवलेलं असतं की 1 वर्षापर्यंतच ही स्टोरी चालणार आहे. तर तसं बहुतेक होतं आणि त्याप्रमाणेच ते डिसिजन घेतलेले आहेत. तर पण चालू असेल बंद असेल की आम्हाला जे प्रेम मिळालं तेच आम्ही घेऊन चाललो आहे. आणि ते खूप आमच्यामुळे एका मोठं लॉकर आम्हाला घ्यावं लागणार आहे त्या प्रेमासाठी. आणि ते लॉक करून ठेवणार आहे आम्ही आणि ते दरवेळेला आमच्या जवळ ठेवणार आहोत आणि तेच बास आहे ॲक्च्युली आमच्यासाठी आता. आणि खूप मजा केली आम्ही. एवढं इनफॅक्ट एजे लीलाची जोडी एवढी अप्रिशिएट झाली. सी अवॉर्ड्समध्ये सगळे अवॉर्ड्स आम्ही घेऊन आलो. तर त्यामुळे ते प्रेम जे मिळालं आहे ते एवढ्या काळामध्ये एवढं प्रेम मिळणं खूप नशीब असतं की एवढं नशीब आमचं नशीब होतं की एवढं आम्हाला मिळालं. तो थँक्यूच म्हणू शकतो. आता पुढे काय होणार त्याचं सिरियलचं ते आता या क्षणी तरी स्टेटस को आहे. तर आता पण मला तेवढंच म्हणायचं की जे प्रेम आम्हाला मिळालं ते फारच म्हणजे ओव्हरवेल्मिंग आणि ते आम्ही दरवेळेला आमच्याबरोबर ठेवू. पण तुम्ही प्रेक्षकांचे कमेंट्स वाचले की नाही? तुमचे प्रोमो जेव्हा आउट होतात झी मराठीच्या सोशल मीडिया हँडलवर किंवा तुम्हाला टॅग्स येत असतील, तुमचे फॅन पेजेस टॅग करत असतील, कमेंट्स वाचल्यात का काय की तुमच्याबद्दलच्या काय कमेंट्स आहेत आणि त्यावर आत्ता काही रिप्लाय द्यायचा असेल तर तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही देऊ शकता डिरेक्टली? आम्ही खूप कॉमेंट्स वाचतो, नोटिफिकेशन्स येत असतात सारखे. आणि वाचतो, आम्ही डिस्कस करतो. जर माझ्याकडे काही मिस झालं असेल मग म्हणतो हे वाचलंच काही आले की मी त्याला एडिट पाठवते की हे बघ आपले नवीन एडिट केलं. आम्ही अप टू डेट आम्हाला माहिती असतं आणि आम्हाला खूप आवडतं. आम्हाला खूप गंमत वाटते सगळं वाचायला. आणि मी म्हटलं उत्साह पण असतो ते वाचायला की अरे एवढे कॉमेंट्स. आणि आता इनफॅक्ट काय ते शिकायला पण मिळतं की त्यांना जे हवं आहे, ज्या प्रेक्षकांना जे हवं आहे ते आपण देतोय की किती नाही. डिटेल्ड डिस्क्रिप्शन करतात प्रत्येक सीनचं, प्रत्येक डायलॉग, कुठल्या मोमेंटला माझ्या डोळ्यात पाणी भरलं तेही त्यांना लक्षात असतं. छान वाटतं की आपलं काम कुणीतरी इतक्या बारकाईने बघतंय आणि त्याची दखल घेतंय. आणि जे कॉमेंट लेटर्स येतात काही फॅन्स एक फॅन आमच्या इथे पण आली होती. आमच्या अभिला.NMH. तर त्या पण आल्या होत्या. त्यांनी आम्हाला गिफ्ट्स दिल्या काय खूप. आत्ता पण काय गिफ्ट्स आज आलेले आहेत. आज पण लेटर्स आले ते. चॉकलेट्स लेटर खूप काय असं गिफ्ट्स येत असतात सेटवर. आणि
आणि ते इतक्या प्रेमाने देतात की आम्ही कधी नाही म्हणूच शकत नाही. म्हणजे असं वाटतं की नाही ठीक, त्यांचं प्रेम आहे आणि आम्ही त्याच्यासाठी ते सगळं घेतो. पण एजेचा प्रवासही एजे एकदम कणखर म्हणजे शिस्तप्रिय रागीट आणि त्याच्यानंतर प्रेमळ झालेला एजे त्याच्यानंतर आता रोमॅन्टिक ट्रॅक पाहायला मिळतोय. सो तुला जास्त काय प्रेक्षकांना वाटतं की तू त्यांचं काय आवडलं असेल की ते म्हणतात ना पहिला रागीट एजे पण त्यांना खूप आवडायचा, शिस्तप्रिय पण खूप आवडायचा. मला वाटतं आत्ताच आवडत असेल रोमॅन्टिक शांत हो की नाही. आय थिंक रोमॅन्टिक हो जास्ती आवडतो. रोमॅन्टिकच जास्ती आवडतं. आणि ते ती स्टोरी होती की इन परफेक्ट कपलची एक परफेक्ट लव्ह स्टोरी. ते जो प्रवास होता सुरुवात ज्यांनी जशी केली होती आम्ही, तो रागीट होता. ऑब्व्हियसली कुठल्या तरी रिझनमुळे तो रागीट होता. ऑब्व्हियसली प्रेम नव्हतं त्याच्या आयुष्यात, प्रेम निघून गेलं होतं आयुष्यात, तो कोरडा झाला होता माणूस. तर ऑब्व्हियसली लीलाच्या रूपात त्याच्या आयुष्यात प्रेम आलं परत आणि त्यामुळे तो कसा बदलला आणि ते रोमॅन्स परत त्याच्या आयुष्यात लीला घेऊन आली. तो प्रवास होता, तो सुंदर प्रवास होता. पण आता लीलासोबत तुझी पहिली बायको पण आलेली आहे अंतरा. सो प्रेक्षकांना असा प्रश्न पडलाय की शेवट गोड होणारे, लीला बाजूला निघणारे, अंतरा बाजूला निघणारे, त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. पण काय वाटतं की एजे कोणाची साथ देईल तुला? कोणाची साथ देशील तू एजे त्याला तुझ्या ते मी शेवटच्या एपिसोडमध्ये सांगेन. कळलं असं आहे. काही लीला पण काही नाही करू शकत का, तर बघूया. पण लीलाचे जे प्रयत्न चालू आहेत अंतराच्या बाबतीत तेही प्रेक्षकांना असं वाटतं की लीलाने नको करायला, कुठेतरी त्यांची जोडी छान चालली तीच आहे, वल्लरी म्हणून मलाही वाटतं की का करते लीला एवढं. पण बास ना आता यार. माझी आई पण म्हणते शो मध्ये की अरे बास आता किती करते, चांगलं संसार चाललं तर टिकव सरोजिनी जरा. आजी पण म्हणतात का लीला का करते, कट झालं की ते मला म्हणतात का करते सगळं, तू काय करायचं. पण आय थिंक लीला आहेच ना अशी एकदम, शी इज व्हेरी काय म्हणतात गिविंग. आणि तिला असं वाटतं की फेअर चान्स तिला मिळावा, मग काय एजे जिला चूज करेल तिला करेल. पण एजेला कुठली लीला आवडत होती? ती पहिलीवाली अल्लड की आता मॅच्युअर्ड अशी झाली? मला पहिली आवडायची ॲक्च्युली इफ यू से. कारण खूप काय काय करायला मिळायचं जे आम्हाला आमचे भांडायला मिळायचं, भांडायला आम्हाला मिळायचं, खूप मजा मिसअंडरस्टँडिंग आणि काय काय सगळ्या गोष्टी चिडायला मिळायचं. चिडायला सगळे scenes मिळायचं. आम्ही मिस करतो ऍक्च्युली भांडणाचे. आम्हाला खूप आवडायचे भांडणाचे सीन्स करायला. आणि हीच नोकझोकही प्रेक्षकांना खूप आवडत होती म्हणून तुमची जोडी अजूनही तेवढीच छान टिकून आहे. माझ्या मते शेवटच्या दिवसाला आम्ही पुन्हा येऊ तेव्हा आणखीन बरेच प्रश्न आहेत माझ्याकडे. तोपर्यंत प्रेक्षकांच्याही कमेंट्स येतील त्यांना काय हवंय तेव्हा आणखीन गप्पा मारू. आत्ता तुम्हाला सीनला सोडते. थँक्यू सो मच.